सो हेलो गाइज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. आता हा आहे आपल्या सिरीजचा डे 4 आणि आपले आजचे 4 इन्ग्रेडियंट आहेत. एक हनी, मध, चॉकलेट आणि दही आणि मँगो. आणि आज आपण बनवणार आहोत चॉकलेट मँगो बाईट्स. तर सगळ्यात पहिले मी काय करते, आंबा घेते आणि त्याला क्यूब्स मध्ये कापते. हे बघा, हे सगळे असे क्यूब्स कापून झालेले आहे. ह्याच्यामध्ये मी दही ऍड करते, दही लागेल तसं ऍड करते. आणि ह्याच्या पहिल्याची रेसिपी पण मी मँगो लस्सीची बनवली होती, ती बघितली नसेल तर खाली लिंक आहे. मी असं ताट घेतलेलं आहे आणि माझ्याकडे तर ते बेकिंग, ते काय असतं ते बेकिंगचं, ते नव्हतं म्हणून मी हे घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती असं आपण थोडं थोडं टाकूया, थोडं लांब लांब टाकते. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ह्याला फ्रीज करायचं आहे, जोपर्यंत हा नीट फ्रीज होत नाही तोपर्यंत. सो हे रेडी झालेले आहेत. सो हे बघू शकतात, असं काहीतरी मी ठेवलेलं आहे कारण की इथं खूप सारा बर्फ जमा झालेला आहे. स्ट्रगल करून हे असं काहीतरी ठेवलं आहे आणि ताटलीवरती झाकून ठेवली आहे. सो आलेली आहे मी 24 आवर्सनी, कारण की मी रात्री ठेवलेलं तर सकाळी बघितलं पण ते काय झालं, फ्रीजचं आमचं व्होल्टेज कमी होतं तर ते सेटच नाही झालं. सो मी आता आली आहे दुसऱ्या दिवशीच्या रात्री आणि चला बघू आता ते फ्रीजमध्ये सेट झालंय की नाही. हे आपले डेअरी मिल्क आणि खूप छान असं सेट झालेलं आहे. सो चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले तर मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे सगळे डेअरी मिल्क्स आहेत ना ते काढून घेते. सो आता मी पहिले 2 डेअरी मिल्क घेते, बघू आता आपल्याला किती लागतात. आपला 4th इन्ग्रेडियंट ऍड करायचा आहे, तो म्हणजे हनी. आणि आता आपण ह्याला मेल्ट करून घेऊ. आता मी असं काहीतरी करून आपली जी चॉकलेट आहे ती मेल्ट करत आहे. तर इथं बघू शकता आपली चॉकलेट जी आहे ती नीट मिक्स झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, हे असं घ्यायचंय आणि हे असं चॉकलेट मधून टाकून त्याला एकदम नीट कोट करायचंय. मेल्ट 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 आणि हे प्लेट मध्ये काढून घ्यायचंय. सो नंतर मी चॉकलेटची कोटिंग लावून ते फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवलं होतं आणि लिटरली या व्हिडिओला मला 3-4 दिवस लागलेत. आणि मी वेगवेगळे कपडे घालून हा व्हिडिओ शूट करते कारण की भाई आता मी परत कधी व्हिडिओ बघून रेसिपी बनवणार नाही. मी माझी स्वतःची क्रिएट करे. मला एवढा हेडेक झाला हेडेकचं. त्याला फ्रीज मधून आता मी काढते चॉकलेट आणि बघू कसं झालंय. तर हे असं काहीतरी दिसते आणि ते चॉकलेट जास्त मेल्ट झालं म्हणून ते पसरलं वाटतं. एक काढून दाखवते तुम्हाला. असं काहीतरी फ्रीज झालंय आणि मधील कट करून दाखवते थांबा. ही अशी काहीतरी लेयर दिसते. एक लेयर चॉकलेटची, एक लेयर योगर्टची आणि एक लेयर मँगोची. तर नक्की रेसिपी ट्राय करा, पण खूप झंझट मारे रेसिपीमध्ये आणि टाइम पण खूप लागतो. तर थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.